सकाळ सकाळी आम्ही सनराईज बघायला रेड कारला गेलो. सनराईज काय दिसला नाही, पण पोलिसांची गाडी नेमकी दिसली. युके मध्ये तुम्ही कधी पण कुठे पण ड्राईव्ह करता, तुम्हाला जर वॉल्वो XC90 दिसली तर ती म्हणायचं पोलिसांची आहे. आम्हाला पोलिसांनी थांबवलं, लायसन विचारलं. आपल्या माणसाकडे लायसन होतं, त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम आला नाही. सकाळी आपल्या इंडियावरून आंबे आलेले. आंबे पहिल्यांदा ओपन केले. केसरचा आंबा होता. तुम्ही जर बाहेरच्या देशात राहताय तर तिथं केसर काय आणि हापूस काय, आंबा तेव्हा आंबाच असतो. आत्ताच मी इंडियाला आलेलो, तुम्हाला तर माहिती आहे, पण इंडियाला आल्यावर मी आंबा काय खाल्ला नव्हता, कारण कामातनं टाइमच मिळाला. मला सियाटिका पेन झालेला, मग चालत काय मॅगडीला जायचं नव्हतं, म्हणून मी राजदाच्या घरी गेलो. राजदा देवासारखा माझ्यासोबत गाडी घेऊन आम्ही दोघं मॅगडीला गेलो. तिथं बर्गर ऑर्डर केलेला, बर्गर कलेक्ट केला आम्ही आणि त्यानं मला घरी सोडलं. थँक्यू राजदा. खरं सांगायचं तर त्या दिवशी मी दोघा तिघांना विचारलेलं मॅगडीला जायला, पण कोण माझ्यासोबत आलं नाही. बट इट्स ओके, इट्स फाईन. एवढं आपण कोणाचं मनाला लावून घेत नाही. घरी आलो, बर्गर ओपन केला, चिप्स वगैरे सगळे होते आणि फॅन्टा पण होता. तुम्ही म्हणणार आहे दुसरा फॅन्टाने बर्गर कोणासाठी आहे? दुसरा फॅन्टाने बर्गर त्याच्यासाठी आहे ज्याला आपण विचारलेलं मॅगडीला जाऊया आणि तो नाही म्हणलेला त्याच्यासाठी. अगोदरच म्हणले मनाला लावून घेत नाही. दुसऱ्या दिवशी उठलो, आपल्याला लंडनला जायचं होतं म्हणून शूज घातला, बदाम वगैरे खाल्ले आणि आपण निघालो लंडनला. येता येता आधीच म्हणलं टाकी फुल करूया म्हणून गाडी घातली थेट पेट्रोल पंपावर. गाडीची टाकी फुल केली आणि आता आपली पण टाकी फुल करायची म्हणून आलो, तर व्हेजिटेरियनचा ऑप्शन मला कुठंच सापडत नव्हता. सगळे तो ऑप्शन हॅम आणि चिकनचेच होते, म्हणून आपण डायरेक्ट स्प्रिंगल्स घेतले. स्प्रिंगल्स खात खात आम्ही निघालो लंडनला. आता तुम्ही हे म्हणणार पाऊस कसा काय पडतोय? 5 मिनिटापूर्वी पाऊस पडत होता आणि आता हे बघा ऊन पडले. पुढच्या व्लॉग मध्ये त्यासाठी फॉलो करा. थँक्यू.